हंडा घेऊन पाण्याला गेले आणि पाण्याला जात वेळेत असते वेळेस काकांना सांगितलं की अहो मी पाण्याला जातीये, बाळ घरात आहे, बाळाकडे लक्ष द्या, तुम्ही लक्ष द्या बर का, नसतं तुम्ही त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन जाल आणि लेकरू कुठं चाललं याचं सुद्धा भान नसेल तुम्हाला. काका काका म्हणाले ठीक आहे जा तू. सुंती पाण्याला गेली, बाळ घरामध्ये होतं. कसं आहे ना, लेकरं एवढे खोडी असतात, त्यांना करू नको म्हटलं की बरोबर ते, जाऊ नको म्हटलं बरोबर ते जातात आणि जा म्हटलं की जा जात नाही. मोबाईल बघू नको म्हटलं बघतात आणि बघ म्हणून दिलं की फेकून देतात. तसं लेकरच असतात बरं का. मग ते काकांचा मुलगा सुद्धा खेळत खेळत रांगत 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 आलं. काका त्यावेळेस भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन चिखल तोडण्याचं काम चालू होतं. कशाचं? चिखल तोडत होत्या. आता आपण पाहतोय फोटोवरती काय प्रसंग येतो. मग काकांनी मस्त मडके घडवण्यासाठी चिखल तोडत होते आणि चिखल तोडत असते एवढं विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन गेले, एवढे तल्लीन होऊन गेले त्यांना भान राहिलं नाही, एवढे तल्लीन झाले. आणि त्यांचा मुलगा हळूहळू हळूहळू खेळत खेळत रांगत 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 काकांपाशी येतो. काकांच्या चेहऱ्याकडे पाहतो, त्या लेकरांना सुद्धा आनंद होतो. अरे बाबा, माझे बाबा विठ्ठलाचं नामस्मरण करत एवढे भजन करतात, एवढे तल्लीन झाले. नवलाची गोष्ट ऐका सगळे सांगते बरं का, राग म्हणू देऊ नका. ऐका, मग काका एवढे भजनामध्ये तल्लीन होऊन गेले होते, एवढे तल्लीन झाले काका भजनामध्ये. तर बाळ आलं काकांच्या पायाजवळ थांबलं आणि भजन चालू होतं काकांचं. काय विठ्ठल 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 विठ्ठल
एवढ्या भजनामध्ये तल्लीन झाले, स्वतःच बाळ पायाखाली आलं ही काकांना लक्षात आलं नाही. एवढे तल्लीन झाले होते. पायाखाली बाळ आलं आणि आल्यानंतर त्या बाळाच्या मुंडकीवरती काकांचा पाय पडला. जसा पाय पडला त्या बाळाचं प्राण. आता आई तो म्हणायला पाहिजे होतं, नवलाची गोष्ट ऐके सगळे आणि कुंभाराने बाळ तुडविले पाहिजे. काकांना एवढं सुद्धा भान राहिलं नाही कारण स्वतःच लेकरू पायाखाली आलंय याचं सुद्धा भान नाही काकांना. तरी काकांचं असं भजन चालू होतं. एवढे तल्लीन झाले, एवढे तल्लीन झाले. हिरवी माती कशी दिसते हो तुडवल्यानंतर? साधी माती कुठल्या रंगाची असते? काळी असते. आणि काकांनी जेव्हा त्या बाळाला तुडवलं ती माती सुद्धा लाल रक्ताने एवढी रक्ताने ते बाळ मृत्यू पावलं. आणि तिकडनं संधी आली म्हणजे काकांची पत्नी आली. तशी आली कसं आहे ना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आईचं काळीजच असं असतं. आल्या आल्या त्या संतीनं आपल्या कडेवर घेतलेला वंडा खाली ठेवला आणि धावत घरामध्ये गेले आणि गेल्यानंतर पाहते बाळ कुठे. बाळ दिसलं नाही. इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं शोधलं तरी बाळ दिसलं नाही. फार वेळ झाल्यानंतर त्यांचं लक्ष गेलं, काकांची जी माती तुडत होतं त्याच्याकडे लक्ष गेलं की हिरवी माती काळी दिसते पण आज मात्र पूर्णी माती लाल दिसते. त्याचं कारण काय? काकांची पत्नी जवळून जाऊन पाहतात तर काय, त्यांचं बाळ स्वतःचा पोटचा गोळा त्या मातीमध्ये तुडवला गेला होता. जसं पाहिलं तसं संती म्हणाली, अहो तुम्हाला काही कळते का? आग लागा तुमच्या भजनाला आणि स्वतःच्या पोटच्या लेकराला तुम्ही तुडवलंय याचं सुद्धा तुम्हाला भान नाहीये. तरी काकांचं लक्ष नाही जात. एवढे तल्लीन काका भजनामध्ये होते. संती फार ओरडायची, शिव्या द्यायची, कपाळाला हात लावला, करंट्या कपाळाची स्वतःला म्हणून घेतली. काकांना म्हणायची, अहो आग लागा तुमच्या भजनाला. जशी संधी शिवा दिली तशी काकांना जाग आली. जसं म्हटलं आग लागा तुमच्या भजनाला म्हटल्यानंतर काकांना जाग आली. जसे जाग आली एरवी शांत असणारे काका त्यावेळेस फार रागवले. संती म्हटली होती आग लाग तुमच्या भजनाला म्हणून. एवढे रागावले काका, एवढे रागावले, हातामध्ये काठी घेतली आणि त्या संतीच्या पाठीमागे लागले मारण्यासाठी. अशी काठी उजारली आणि उजारल्यानंतर संती म्हणाली, जर हात माझ्या अंगाला लावचाल तर तुम्हाला आण मात्र विठोबाची. आण घातल्यानंतर काकांनी हातातली काठी खाली फेकून दिली आणि काकांनी शांत झाले. संती म्हणाली, अहो तुम्हाला काही कळतं का नाही? का अक्कल आहे का नाही तुम्हाला? आता असं बायका शिवा द्यायला लागल्यावर काय काय म्हणतात, ही जिजाबाई आणि तू करा महाराज. जिजाबाई तू करा महाराज. पण तसं पाहू नका तुम्ही. कसं आहे ना, जिजाबाईचा अधिकार होता तेवढा शिव्या द्यायचा. अधिकार होता जिजाबाईचा तो कुंभारांना शिव्या द्यायचा. संती शिवाय द्यायला लागली. अहो काय तुम्ही, अरे स्वतःच्या पोटचा गोळा पाया खाली आलाय याचं सुद्धा तुम्हाला भान नाहीये. एवढा तल्लीन झालात तुम्ही भजनामध्ये. काकांनी त्या लेकराकडे पाहिलं आणि पाहता क्षणात काका ढसा रडू लागले. एवढे रडू लागले, एवढे रडू लागले. अरे डोळ्यावाटी अश्रूच्या धारा निघाले होते. एवढे रडू लागले. स्वतःला म्हणाले, अरे मी करंट्या कपाळाचा स्वतःचा पोटचा गोळा मात्र पायाखाली तुडवलाय. एवढा तल्लीन झालो मी त्या केशवाच्या धनामध्ये, त्या भगवंताच्या धनामध्ये एवढा तल्लीन झालो, एवढा तल्लीन झालो, एवढा मी नाचलो की मला स्वतःचा पोटचा गोळा मात्र पायाखाली आलाय हे सुद्धा भान राहिलं नाहीये. एवढं मी केशवाच्या ध्यानामध्ये तल्लीन झालो म्हणून काका पहिल्या चरणात सांगतात, केशवाचे